जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या पोलीस भरती जी पोलीस भरती आहे आपली येते गट क मध्ये. कशामध्ये येते? गट क मध्ये, म्हणजेच ग्रुप सी मध्ये असणारी आपली पोस्ट आहे पोलीस शिपाई हे पद. पोलीस शिपाई चालक असो, पोलीस शिपाई असो किंवा पोलीस शिपाई कारागृह असो किंवा SRPF असो, सर्वचे सर्व जे पद आहे आपले ते गट क या गटामध्ये येतात. आणि जे 10वी आणि 12वीवर असतात जे पद ते असतात गट ड. ठीक आहे. आपलं जे पोलीस शिपाई पद आहे हे सुद्धा 12वीवर आहे. तर बघा, या दोन पदाच्या आपण रिक्त जागा बघूया. तर पहा, गट क आणि गट ड साठी तर पहा रिक्त पदे किती आहे, तर 13,557 इतके पद हे गट क मध्ये रिक्त आहे. आणि यामध्ये जर आपण बघायला गेलो तर 58,733 हे गट ड मध्ये आहे. म्हणजे जे 10वी किंवा 12वी, जास्तीत जास्त गट ड चे पद हे 10वीवरच असतात. यावर पदे बघा किती सारे रिक्त आहे यामध्ये. तर यासाठी लवकरच भरती निघण्याची चान्सेस आहे. आणि इथे बघा काय म्हटलेलं आहे, मुख्यमंत्री फडणवीस यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावून प्रशासनाबद्दल आदेश दिले आहेत. आम्हीही लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कंत्राटी भरतीऐवजी नियत मार्गाने समयमर्यादाचे भरती करण्याची विनंती करणार आहोत. टप्प्याटप्प्याने रिक्त पदांची भरती करण्यासाठी आमचा आग्रह राहील. अध्यक्ष राजपत्रित अधिकारी संघटना. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे कंत्राटी पद्धतीने भरणारे जे भरती आहे त्याऐवजी सरकारी म्हणजे कायमस्वरूपी जर भरती केली तर खूप काही विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल, जे विद्यार्थी दिवसरात्र मेहनत करत आहेत त्यांच्यासाठी. राज्याचा कारभार पारदर्शक गतिशील करण्यासाठी राज्यातील प्रशासनातील विविध संवर्गातील रिक्त असलेले सुमारे 2.5 लाख पदे भरण्याचे मोठे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आहे. फडणवीस यांनी सर्व सचिव, प्रधान सचिव आणि अतिरिक्त मुख्य सचिवांची बैठक सोमवारी संध्याकाळी घेऊन जनताभिमुख प्रशासन राबवण्याचे आदेश दिले. फडणवीस यांच्या आदेशाचे राज्यातील नोकरशाहीने स्वागत केले, मात्र त्यासाठी प्रमाणावर असलेली रिक्त पदे भरण्याची गरजही बोलून दाखवली. 1 जुलै 2022 रोजी राज्य शासनाच्या सेवेत सर्व प्रकारच्या संवर्गातील अ, ब, क आणि ड मंजूर पदांची संख्या 7,24,804 इतकी आहेत. त्यापैकी 66.9% पदे फक्त भरलेली आहे. सुमारे 33.1% पदे रिक्त आहेत. शासकीय धोरणाची अंमलबजावणी करणाऱ्या सर्वच प्रशासकीय विभागात दरवर्षी जवळपास 3% पदे निवृत्तीमुळे रिक्त होत असतात. गेल्या 10 वर्षात भरतीचे प्रमाण अत्यल्प असल्याने राज्यातील गटनिहाय रिक्त पदांचे त्या मंजूर पदांशी प्रमाण विचारात घेता गट अ मध्ये 36.01%, गट ब मध्ये 40.4%, गट क मध्ये 28%, तर गट ड मध्ये 47.5% इतके आहेत. गट ड मधील कर्मचारी पदे रिक्त असण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे. हे प्रमाण भरण्यासाठी त्या विभागाच्या प्रमुखावर मोठा दबाव आहे. बेरोजगार तरुणांच्या फौजा शांत करण्यासाठी नोकर भरती करणे हे फडणवीस यांच्यापुढे मुख्य आव्हान आहे. शासनाचे एकूण 32 विभाग आहेत. त्यापैकी गृह विभागात कर्मचारी अधिकाऱ्यांचे प्रमाण सर्वात जास्त आहे, म्हणजे 2,06,429 असून त्यातील 57,012 पदे रिक्त आहेत. महसूल व वन विभागात 59,324 पदे असून त्यापैकी 17,822 पदे रिक्त आहे. तर बघा, 57,012 पदे ही रिक्त आहे. कोणत्या डिपार्टमेंटमध्ये?
तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे महत्त्वाचं डिपार्टमेंट आहे, ज्यासाठी आपण दिवसरात्र एक करतो आहे, ते म्हणजे बघा, त्यापैकी गृहविभागात कर्मचारी अधिकाऱ्यांचे प्रमाण सर्वात जास्त म्हणजेच 2,06,429 असून त्यातील 57,012 पदे ही रिक्त आहे. म्हणजे भरपूर मोठा आकडा हा आहे आणि यासाठी लवकरात लवकर भरती ही निघू शकते. विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला एकच करायचं आहे, डेली ग्राउंड करा आणि डेली अभ्यास करा. जो विद्यार्थी तयार राहणार त्यासाठी कोणतीही भरती ही कशी पण असो, त्यामध्ये त्याचं सिलेक्शन होणारच. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, भरती ही केव्हा पण निघू शकते, कारण की आता भरतीची वारे सुरू झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, काही विद्यार्थी तुम्हाला म्हणतील की आता मागचीच भरती पूर्ण व्हायची आहे, तर आतापासून प्रॅक्टिस किंवा ग्राउंड करण्यात काय फायदा. तर हे चुकीचं आहे विद्यार्थी मित्रांनो. एका दिवसात पेपर आणि एका दिवसात ग्राउंड कधीच बनत नसते. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच. धन्यवाद.